आपल्याला माहिती आहे की हृदय अर्थात हार्ट हे आपल्या शरीरातील एक प्रायमरी पंप आहे, ज्यामुळे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत शरीराच्या कानाकोपऱ्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड हे पोचू शकतं. हृदय आकुंचन पावल्यामुळे जे काही प्रेशर तयार होते त्या प्रेशरमुळे हे रक्त शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत अतिशय इझिली पोचून जाते आणि त्याबरोबर ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी ग्रॅव्हिटीची सुद्धा मदत मिळते. पण प्रॉब्लेम येतो जेव्हा या ब्लडला पुन्हा पायाकडून हृदयापर्यंत यायचं आहे, तेही अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. हे रक्त इझिली हृदयापर्यंत पोचू शकत नाही. अशा वेळी जो काही दुसरा पंप आहे जो आपल्या पायामध्ये असतो त्याचा रोल हा महत्त्वाचा ठरतो आणि यालाच म्हणतात सेकंड हार्ट. तर आज आपण बघणार आहोत की नक्की कुठल्या ऑर्गनला म्हणतात सेकंड हार्ट, इतका महत्त्वाचा का आहे, कुठला क्रुशियल रोल या ऑर्गनमुळे पार पाडला जातो. चला तर मग अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला माहिती आहे की आपल्या हृदयाचं कंटिन्युअसपणे आकुंचन आणि प्रसरण हे चालू असतं. तर दरवेळी जेव्हा हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळी पॉझिटिव्ह प्रेशर तयार होतं आणि या प्रेशरमुळे रक्त शरीराच्या प्रत्येक भागात पोचायला मदत होते, अगदी हेड टू टो, पायाच्या बोटापर्यंत हे रक्त अतिशय व्यवस्थितपणे पोचवलं जातं. जेव्हा हार्टचं रिलॅक्सेशन होतं म्हणजे हार्ट जेव्हा प्रसरण पावतं त्यावेळी तिथे निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. पण त्याचवेळी शरीराच्या इतर भागात पॉझिटिव्ह प्रेशर असतं, त्यामुळे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे रक्त हे वाहिलं जातं किंवा वाहून नेलं जातं आणि त्यामुळे रक्त हे हृदयाकडे यायला मदत होते. आता शरीराच्या वरच्या भागामध्ये ही क्रिया होणं सोपं असतं, पण जेव्हा पायाकडून अगेन्स्ट ग्रॅव्हिटी या ब्लडला वरती हार्टकडे जायचं आहे त्यावेळी मात्र ही क्रिया सोपी राहत नाही. आणि इथे महत्त्वाचं ठरतं आपल्या सेकंड हार्टचं कार्य अर्थात दुसऱ्या हृदयाचं कार्य. तर कुठला ऑर्गन आहे हा जो ब्लडला वरती हृदयापर्यंत जाण्यासाठी मदत करतो. तुम्हाला कदाचित हे स्ट्राईक झालं असेल की पूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारं हृदय हे शरीराच्या मध्यभागी नसून शरीराच्या वरच्या भागात आहे. आपला अतिशय महत्त्वाचा ऑर्गन जो म्हणजे मेंदू. तर या मेंदूला रक्तपुरवठा करणं इझी जावं, सोपं जावं म्हणून ही रचना अशी केली गेलेली आहे. पण आता या रचनेमुळे पायांना मात्र तोटा होतो, कारण पायाकडून रक्त वाहून वरती आणायचं म्हणजे हे थोडंसं अगेन्स्ट ग्रॅव्हिटी असल्यामुळे कष्टाचं ठरतं, त्रासदायक ठरतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपलं जे सेकंड हार्ट आहे किंवा दुसरे हृदय आहे तर याचं काम अतिशय मोलाचं ठरतं. आता कुठल्या भागाला म्हणतात हे दुसरं हृदय किंवा सेकंड हार्ट, तर आपल्या पायाच्या मागच्या बाजूला जे काही मांसपेशी आहे किंवा जो मसल आहे ज्याला गॅस्ट्रोक्निमियस मसल असं म्हणतात किंवा ज्याला आपण मराठीत पोटऱ्या म्हणतो, तर यालाच म्हणतात सेकंड हार्ट. तर आता यामध्ये सोलियस नावाचा जो मसल असतो याला ॲक्च्युली सेकंड हार्ट असं म्हणलं जातं. आता हा सोलियस मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला असलेल्या रक्तवाहिन्या ह्यासुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतात, त्याच्यावर दबाव पडला जातो आणि त्यामुळे त्यातलं रक्त हे हृदयाकडे जाणं हे सोपं काम होऊन जातं. जेव्हा आपण झोपलेलो असतो त्यावेळी ब्लड सर्क्युलेशन हे इझिली होतं, पण ज्यावेळी आपण उभं असतो त्यावेळी किंवा कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करत असतो, आता कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे मग चालणं असो, पायऱ्या चढणं असो किंवा सायकलिंग असो, या प्रत्येक वेळी आपले हे पोटऱ्या ज्या असतात पायाच्या तर यांचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चालू असतं आणि यामुळेच पायातल्या रक्तवाहिन्यांमधून ब्लड हे इझिली वरती हार्टकडे पाठवलं जातं आणि म्हणूनच पायातील रक्तवाहिन्यांमधून अतिशय योग्य पद्धतीने ब्लड सर्क्युलेशन व्हायला हवं असेल तर पायाची हालचाल होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आम्ही नेहमीच पेशंटला सल्ला देतो की जरी तुम्ही तासनतास स्क्रीनसमोर बसून काम करत असाल तरीसुद्धा दर 1 तासाने उठून 10 मिनिट तरी तुम्ही वॉक केला पाहिजे किंवा बसल्या बसल्या चेअरमध्ये सुद्धा तुम्ही काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकता की जेणेकरून पायाचा व्यायाम होईल आणि हा जो पायाचा आपला पंप आहे तर हा ॲक्टिवेट होईल आणि पायामध्ये रक्त हे साठून राहणार नाही. तुम्ही कदाचित नोटीस केलं असेल की जेव्हा आपण खूप काळ बसतो, म्हणजे मोस्टली प्रवासामध्ये असं होतं, एस्पेशली एअर ट्रॅव्हलमध्ये जेव्हा आपण चालू शकत नाही तर अशा वेळेला हा पंप तितका ॲक्टिव्ह राहत नाही, कारण आपलं चालणं होत नाही. त्यामुळे पायातल्या ब्लड सर्क्युलेशन हे नीट न झाल्यामुळे हे ब्लड पायामध्ये स्टॅग्नेट होतं, साठलं जातं आणि म्हणून पायावरती सूज आपल्याला आलेली दिसून येते. आणि म्हणूनच कितीही आपलं बैठं काम असेल किंवा बैठी जीवनशैली असेल तरीसुद्धा एक्झरसाईज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यातही हे जे आपण सेकंड हार्ट म्हणतो हे जर हेल्दी ठेवायचं असेल आपल्या प्रायमरी हार्टसारखंच तर वॉकिंग हा अतिशय महत्त्वाचा एक्झरसाईज आहे की ज्यामुळे हा जो पंप आहे, हा जो सोलियस मसल आहे याचं काम अतिशय व्यवस्थित राहील. आता हा जो सोलियस मसल आहे हा जर आपण खेळाडू किंवा ॲथलीट्स जे आहेत यांच्या पायामध्ये जर बघितलं तर हा अतिशय बल्की असतो, हेवी असतो आणि स्ट्रॉंग असतो सामान्य व्यक्तीपेक्षा. आणि त्यामुळेच ॲटलिस्ट
या स्नायूचं फंक्शन नीट होणं अपेक्षित असेल तर आपण एक्झरसाईज हा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न येतो की आता हा जर इतका महत्त्वाचा ऑर्गन आहे ज्याला आपण सेकंड हार्ट असंच म्हणतोय. आता हार्टचं तर महत्त्व आपल्याला माहिती आहेच आहे, पण या सेकंड हार्टचं महत्त्वही तितकंच जर असेल तर मग हा ऑर्गन चांगला राहावा म्हणून आपण कुठली एक्झरसाईज करायला हवा आहे. तर एकतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चालणं हा सगळ्यात आयडियल एक्झरसाईज आहे. सायकलिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, रनिंग करू शकता, जे तुम्हाला सूट होईल आणि इझिली जमेल तो व्यायाम प्रकार तुम्ही करायला हवा आहे. आणि ज्यांना हे काहीच करणं शक्य नाही आहे त्यांनी ॲटलिस्ट बसल्या जागी जे स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस आहेत तर ते सुद्धा केले तरीसुद्धा त्याने चांगला एक्झरसाईज या मसल्सला मिळू शकतो. आता यासाठी तुम्ही कोणते एक्झरसाईज करू शकता? अतिशय सोपे आहेत. तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर पाय समोर धरून हे पायाची बोटं ही वरच्या साईडला जेवढी घेता येतील तेवढी घ्यायची. हे असं एक 30 सेकंद तुम्ही जर धरून ठेवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा ही पायाची बोटं ही खालच्या साईडला घ्यायची. तर हे असं केल्यामुळे हा मसल जो आहे सोलियस हा स्ट्रेच होणं आणि रिलॅक्स होणं ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्याच्यावर ताण पडू शकतो आणि त्याचा एक्झरसाईज होऊ शकतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा ॲटलिस्ट तुम्ही घरी असल्यावरती की मांडी घालून बसायचा प्रयत्न हा केला पाहिजे. अशा पद्धतीने हा सोलियस किंवा सेकंड हार्ट आपल्याला हेल्दी ठेवायचा असेल तर अगदी बेसिक एक्झरसाइजेस जे आहेत हे जरी केले तरीसुद्धा या सेकंड हार्टचं काम हे अतिशय व्यवस्थितपणे चालणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे. जो सेकंड पंप आहे हा जर नीट असेल तर मग व्हीनस रिटर्न अर्थात पायाकडून जे हृदयाकडे जाणारं रक्त आहे हे अतिशय व्यवस्थितपणे पोचवलं जातं. यालाच व्हीनस रिटर्न असं म्हणलं जातं. कारण हा जर व्हीनस रिटर्न नीट झाला नाही तर पायात रक्त साठतं. त्यामुळे मग DVT डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा व्हेरिकोज वेन्स सारखे त्रास हे वाढू शकतात. त्याच्यामुळे हा व्हीनस रिटर्न व्यवस्थित होणं किंवा या मसल्सचं आरोग्य चांगलं राहणं, पर्यायानं आपलं आरोग्य चांगलं राहणं हे जर आपल्याला हवं असेल तर डेली वॉक करणं, जॉगिंग करणं किंवा बसल्या बसल्यासुद्धा अगदी सिम्पल स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस जे आहे हे जरी केले तरीसुद्धा आपल्याला त्याचा खूप मोठा बेनिफिट हा मिळू शकतो. तर अशा पद्धतीने हे सेकंड हार्ट अर्थात पायाच्या पोटऱ्या अर्थात सोलियस मसल पायातून हृदयाकडे ब्लड पंप करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रोल हे प्ले करतं. तर होपफुली ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.